सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हे समोर आले आहे। खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 3% वाढवलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सध्या 50% वरून 53% इतका करण्यात आला। सदरील महागाई भत्त्याची वाढ ही जुलै 2024 पासून लागू आहे। हा महागाई भत्ता जुलै ते डिसेंबर 2024 या काळासाठी लागू असेल। दरम्यान जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्त्यात सुधारणा होण्यापूर्वी हा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात विलीन होणार का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात सतत खदवत आहे। यामुळे आता महागाई भत्ता 53% झाला असल्याने हा भत्ता खरंच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडला जाईल का, याबाबतचा आपल्याला आता सविस्तर आढावा घ्यायचा आहे। दरम्यान आज आपण सरकार या संदर्भात काय निर्णय घेण्याच्या मूडमध्ये याबाबतची माहिती जाणून घ्या। खरे तर या प्रकरणामध्ये सरकारने आपली भूमिकाही कायम ठेवली असून महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये जोडला जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले। महागाई भत्त्याने 50%ची मर्यादा जरी ओलांडली असली तरी हा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडला जाणार नाही, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत एक वृत्त दिले। 5व्या वेतन आयोगादरम्यान 50% पेक्षा जास्त असल्यास महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्यानंतर हा मुद्दा कधीच समाविष्ट करण्यात आला नाही। यावेळी देखील सरकार महागाई भत्ता 50% क्रॉस झाला असला तरी देखील तो भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडणार नाही असे सांगितले। याबाबत माहिती देताना प्रिन्सिपल असोसिएट अँड कंपनी यांनी 5व्या वेतन आयोगात याची खात्री करण्यासाठी पगार रचना मूळ वेतनाशी विलीन करण्याची शिफारस करण्यात आली आहे। डीए वाढ अनिश्चित काळासाठी टाळण्याचा एक मार्ग म्हणून याकडे पाहिले जात होते, मात्र 6व्या आणि 7व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे सदरील डीए केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात हा समाविष्ट केला जाणार नाही, असे सांगितले। 7व्या वेतन आयोगाच्या अहवालात असा कोणताही उपाययोजनांची शिफारस करण्यात आलेली नाही, असे लुथरा आणि लुथरा लॉ ऑफिस इंडियाचे भागीदार संजीव कुमार यांनी स्पष्ट केले। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।